फार गोड सांगतात. वेदातलं एक खूप गोड छान वाक्य आहे बरं का. वेदातलं इतकं गोड वाक्य आहे, या जगामध्ये या वर्तमान काळामध्ये अशी माणसं आहे सगळी आपलं अज्ञान लपवतात. अविद्याम अंतरे वर्तमानः स्वयंधीरा पंडित मन्यमाना. या जगामध्ये अशी माणसं आहेत अज्ञान लपवतात आणि जगासमोर मी ज्ञानी असं दाखवतात. पण उपनिषदकार सांगतात की अशी लोक मूर्ख असतात. अंधे नैव नियमाना यथांधा विधाला. या उलट तुकोबारायांचं जीवन आहे. इतका गोड प्रसंग आहे जगद्गुरूंच्या जीवनामधला. जगद्गुरु तुकोबारायांची परमार्थाची सुरुवातही सांगून जातो बरं का. जगद्गुरु तुकोबारांची परमार्थाची सुरुवात फार गोड आहे बरं का. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये जगन्नाथ बुवा एक कीर्तनकार गैरहजर राहिले आणि त्या काळामध्ये तुकोबारांची सुरुवातच होती परमार्थामध्ये. म्हणजे गाथा कसा जन्माला आला ते बी टच करून देतो हा. आणि कीर्तनकार गैरहजर राहिल्यामुळं संपूर्ण वारकरी जगद्गुरूंना भेटायला आलेत आणि जगद्गुरूंना सांगायला लागलेत, तुकाराम बुवा आजचे कीर्तनकार गैरहजर राहिले, आज तुम्हाला कीर्तन करावं लागेल. म्हणजे आज एखादी कीर्तनकार गैरहजर राहिले म्हणून टेन्शन घ्यायचं, ही परंपरा कधीपासून आहे? जगद्गुरूंपासून येत बरं का. आता पाकिटामुळे गैरहजर राहू शकतात तो भाग वेगळा आहे बरं का. मग ते गैरहजर राहिल्यामुळं जगद्गुरू म्हणतात कीर्तन करणं सोपं नाही. मी या एकादशीला नाही तर पुढच्या एकादशीला मी कीर्तन करणार. कारण कीर्तन करणं सोपं नाही. कीर्तनासाठी भांडवल लागतं, आताच्या भाषेत टिपणं लागतात. मग जगद्गुरूंनी गावकऱ्यांना सांगितल्याच्या नंतर गावकरी म्हटले काही हरकत नाही तुकाराम बुवा, पुढच्या एकादशीला करू. मग जगद्गुरू म्हणतात कीर्तनासाठी काय भांडवल लागतं. लगेच तुकोबारांच्या मुखातून अभंग जन्माला आला बरं का. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे सहजरीती. मग जगद्गुरू म्हणतात माझ्या अगोदरची जी संत मंडळी होती त्या संतांची अभंग रचना मी विश्वासाने आणि आदराने पाठ केली. आणि अशी तुकोबारांची परमार्थाला सुरुवात आहे बरं का. जगद्गुरूंचं पहिल्या कीर्तनाचा उल्लेख तुकोबारांनी गाथ्यात केला. आरंभी कीर्तन करू एकादशी, ही तुकोबारांची परमार्थाची सुरुवात आहे. विठाला विठाला.